गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. सद्गुरु धन्वंतरी आणि पतंजलींना प्रणाम करून आजचा भाग सुरू करतोय. चहा घेता घेता सहजच या विषयामध्ये आज सत्य हा विषय पाहू. आपण अहिंसा आधी पाहिली. आपण योगामधले यम नियम पाहतोय आणि यम नियमांशिवाय योगाचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. आणि यम नियम हा सदाचार असल्यामुळे त्याच्यावर बोलणं हे अत्यावश्यक आहे. त्या गेल्या वेळेला अहिंसा ही आपण बघितली, त्याच्यावर आणखीनही बोलण्यासारखं आहे, पण आज या वेळेला ते नाही पूर्ण करत नाही. आज आपण सत्य हा विषय घेऊ. सत्य याचा अर्थ की जे मनाला समजलं, योग्य अशा मार्गाने जाणून घेतलं, प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याचा जो चित्तावर परिणाम दिसला, तोच वाचेने सांगितला गेला, त्याला सत्य म्हणतात. तिथे मनाची आणि वाचेची एकरूपता असायला हवी, तेव्हाच ते सत्य मानलं जातं. त्यामुळे कुठलंही ज्ञान जे आपण सांगितलं जाईल ते त्याची जोपर्यंत परीक्षा झालेली नाही तोपर्यंत सत्य होऊ शकत नाही, तोपर्यंत ते वचन हे सत्य वचन होऊ शकत नाही. त्यामुळे काही बोलायचं त्यासाठी आधी विचार व्हायला हवा, हे याच्यातलं मुख्य कारण. दुसरी गोष्ट, जे आपण बोलतोय त्यावेळेला आपल्या मनात जो भाव आहे तोच किंवा तसाच भाव समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होऊ शकेल अशा प्रकारचं वचन व्हायला हवं. तसं जर ते होत नसेल तर ते अयथार्थ किंवा असत्य अशा स्वरूपाचं ते वचन होतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण सत्य प्रतिपादन करायचंय त्यावेळी या दोन्ही गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण जे समजतोय आणि त्याचा परिणाम बोलल्यानंतर जर वेगळा होत असेल तर ते सत्यवचन होऊ शकत नाही. प्रसिद्ध उदाहरण युधिष्ठिराचं दिलं जातं की त्यामध्ये ज्या वेळेला द्रोणाचार्याने विचारलं की अश्वत्थामा मारला गेला आहे का, त्यावेळेला युधिष्ठिराने म्हटलं की होय, अश्वत्थामा मारला गेलेला आहे. त्यावेळेला युधिष्ठिराच्या मनात अश्वत्थामा नामाचा हत्ती होता, पण द्रोणाचार्यांच्या मनात मात्र अश्वत्थामा त्यांच्या पुत्र हननाचा विषय होता. त्यामुळे ते वास्तविकता सत्य नव्हतं, पण ते हा विषय असा आहे की प्रत्येकाने खूप समजून घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपलं बोलणं वाणी ही योजायला पाहिजे. त्यामुळे सत्यम कटुमपी न ब्रूयात असंही एक वचन आहे. म्हणजे सत्य आहे पण ते जर कटू असेल, फारच त्याचा परिणाम भयंकर होणार असेल, अति कटू असेल, त्याचा परिणाम तीक्ष्ण असेल तर ते वचन बोलू नये किंवा ते कशा तऱ्हेने बोलावं हे समजून घ्यायला हवं. त्यामुळे सत्य हा विषय, सत्य भाषण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. सत्य याचा अर्थ जे या चराचरामध्ये सत्य भाषण आहे, म्हणजे सत्य जे तत्व आहे त्याविषयीचं भाषण, त्याला स्मरून केलेलं भाषण अशा स्वरूपाचा केला जातो आणि तेच योग्य आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे द्रोह करणार, हिंसा करणार अशा प्रकारचं वचन हे सत्य वचन होऊ शकत नाही. दुसराच अर्थ होणारा असं भाषण हेही सत्यवचन होऊ शकत नाही. त्यामुळे अहिंसा या तत्वानंतर दुसरा यम
म्हणजे सत्य होय. आणि सत्य योग्य प्रकारे समजल्यानंतर त्याचा अभ्यास झाल्यानंतरच आपल्याला अहिंसा अधिक चांगल्या प्रकारे कळू शकते. आणि त्या दृष्टीनेच यम नियमांची योजना आहे. आता हे यम नियम जे आहेत सगळीकडे सांगितले, स्कंद पुराणामध्ये आहेत, मार्कंडेय पुराणामध्ये आहेत, तसेच पतंजली योगसूत्रामध्येही आहेत. त्यामुळे यम नियम हे कुठेही शास्त्रामध्ये चुकत नाहीत. त्यामुळे ते कुठेही आपल्यावरची आणि एकंदरीत श्रद्धा आणि तुमची विश्वासार्हता नक्की करण्यासाठी सत्य प्रतिपादन हे मुख्य आहे. आणि त्यामुळे सत्याची कास धरणं हेच मनाचं अधिक शुद्ध स्वरूप निर्माण होण्यासाठी ते अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे नियमामधील अहिंसा आणि आज हे सत्य. जय जय रघुवीर समर्थ.